नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर हिवाळा आहे, जानेवारी महिना आहे आणि आपले सणही आता येणार, भोगी आणि मकर संक्रांत. तर अशा ह्या भोगीच्या सणामध्ये आपण एक आवर्जून असा पारंपरिक पदार्थ केला जातो. बरेच पारंपरिक पदार्थ केले जातात. त्याच्यामध्ये भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी जी तीळ लावून आपण केली जाते. वेगवेगळ्या भागामध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे ही सगळ्या ह्या गोष्टी केल्या जातात. तर आज आपण सोपी आणि सुटसुटीत अशी भोगीची भाजी बघणार आहोत. तर सुरुवात करूया भोगीच्या भाजीला. या भाजीसाठी आता मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. थोडंसं तेल टाकूया. जवळजवळ 1.5 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे. याच्यात थोडीशी राई तडतडली की थोडंसं जिरं टाकूया. थोडंसं जिरं. आता याच्यामध्ये थोडंसं कांदा टाकणार. जवळजवळ 1.5 मी मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे. यात घालणार मी आता हळद, मसाला, ज्या फळभाज्या घेतलेल्या आहेत त्या फळभाज्या घालणार, जसं की गाजर, मटार, राजमा, तुरीचे दाणे, वालपापडी, घेवडा. चांगलं हलवून घेऊया. हे बटाटा तसेच टोमॅटो परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. भोगी मकर संक्रांत हे हिवाळ्यामध्ये येतं. जानेवारी महिन्यामध्ये आपले हे सण येतात. तर त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या भाज्यांची खूप रेलचेल असते. खूप प्रमाणामध्ये भाज्या उपलब्ध असतात आणि त्यामुळे आपण भोगीची भाजी ह्या सगळ्या मिक्स भाज्या घालून बनवत असतो. पालेभाजीमध्ये मी फक्त चाकवताची भाजी घेतलेली आहे. आपण कोणत्याही भाज्या घेऊ शकतो, जसं की चवळीची भाजी, लाल माठाची भाजी आणि ही पालक आणि चाकवत मोठ्या प्रमाणामध्ये हिवाळ्यामध्ये उपलब्ध असतो. चाकवत घातल्यामुळे ना भाजीला एक असा मऊसरपणा येतो आणि त्यामुळे त्याची चव जरा वेगळीच लागते भाजीची. आता मी याच्यामध्ये गरम मसाला आणि धणे पावडर मिक्स करणार आहे. ह्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहेच, पण तरी देखील तुम्ही तुमच्या अंदाजानुसारही भाज्या घेऊ शकता. कमी जास्त प्रमाणामध्येही करू शकता. मसाले घालून झाले, भाज्या मिक्स करून झाल्या, फळभाज्या घेतल्या, पालेभाजी घेतली, हळद, मीठ, मसाला सगळं काही टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे पदार्थ आहेत ते आता आपण टाकणार आहोत आणि ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार शेंगदाण्याचा कूट घालू शकता. तसेच मी सफेद तीळ घेणार आहे. म्हणजे चवीनुसार मीठ. आता ह्या सगळ्या भाज्या शिजण्यासाठी मी गरम पाण्याचा वापर करणार आहे. जवळजवळ मी 2 कप पाणी मी इथे वापरणार आहे आणि झाकण लावून ह्या भाज्या शिजत ठेवणार आहे. कारण याच्यामध्ये वाटाणे आहे, राजमा आहे, बटाटा आहे. या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत. आणि हो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये गूळही घालू शकता. मला गूळ भाजीमध्ये आवडत नाही, त्यामुळे मी भोगीच्या भाजीमध्येही गूळ टाकत नाही.
जवळजवळ 15 मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी शिजली असेल. भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. त्याचबरोबर मी बाजरीची उकड काढून भाकरीही केलेली आहे. त्याच्यावरती मी तिळही लावलेले आहेत. तर ही आपली पारंपरिक भाजी झालेली आहे. भोगीची भाजी खरं तर ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्याच्यामध्ये काही जण गूळ वापरतात, काही जण बोरं वापरतात, काही जण शेवग्याच्या शेंगा वापरतात. प्रत्येक प्रांताप्रमाणे ही भाजीची जी पद्धत आहे ती बदलत जाते. तर ही जी पद्धत मी सांगितलेली आहे ती अतिशय सोपी आहे आणि हिवाळा असल्यामुळे याच्यामध्ये मी शेंगदाणा तीळ मी वापरलेले आहेत आणि गरम मसालाही वापरलेला आहे. पटकन होणारी सोपी सुटसुटीत भाजी आहे ही. तर नक्कीच ही तुम्ही करून बघा. कशी वाटली रेसिपी हे कमेंटद्वारे कळवा आणि मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.